नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. जर तुम्ही मधुमेही असाल आणि गोड खाण्याचा मोह तुम्ही आवरू शकत नसाल तर हा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलू शकतो. आज मी तुम्हाला एक असं सत्य सांगणार आहे जे कदाचित तुमच्या डॉक्टरांनीही तुम्हाला सांगितलं नसेल. आणि ऐका, हे औषधांचं प्रिस्क्रिप्शन नाही आहे, हे विज्ञान आहे. म्हणून पुढील काही मिनिटे काळजीपूर्वक ऐका, कारण ही माहिती तुमची रक्तातील साखर नियंत्रित करण्यात थेट फरक घडवू शकते. आणि हो, आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक बटन दाबा, कारण आजची माहिती इतकी महत्त्वाची आहे की तुम्हाला मी तुमच्या मधुमेही मित्र किंवा कुटुंबियांसोबत नक्कीच शेअर तुम्हाला करावीशी वाटेल. तर चला आधी एका अशा प्रश्नावरती बोलूया जो प्रत्येक मधुमेही व्यक्तीच्या मनात असतो. तुम्ही कधी विचार केला आहे का की जेव्हा तुम्ही गोड खाणे थांबवण्याचा प्रयत्न करता तेव्हा त्याची लालसा आणखी का वाढते? झोपण्यापूर्वी तुम्हाला अचानक गोड किंवा चॉकलेट खाण्याची तीव्र इच्छा का होते? आणि इच्छाशक्ती या लालसेवर नियंत्रण का ठेवू शकत नाही? हा प्रश्न लाखो मधुमेही रुग्णांच्या मनात आहे. पण आज मी तुम्हाला या सर्वांची उत्तरे देणार आहे, आणि तेही अशा पद्धतीने जे वैज्ञानिक, आयुर्वेदिक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रभावी आहे. बघा, मधुमेह हा एक आजार आहे जो भारतात वेगाने पसरत आहे. आज प्रत्येक 5वा भारतीय एकतर मधुमेही आहे किंवा मधुमेहाच्या पूर्वस्थितीमध्ये आहे. आणि या आजारातील सर्वात मोठं आव्हान काय आहे तर गोड पदार्थ खाणं. हे ऐकायला सोपं वाटतं, पण मधुमेहाने ग्रस्त असलेल्यांना माहीत आहे की हे किती कठीण आहे. सण असो, लग्न असो किंवा एखादा सामान्य दिवस असो, घरातील गोड पदार्थांचा वास मनाला तृप्त करतो आणि मग आपण स्वतःला दोष देतो. मी का खाल्लं? माझी इच्छाशक्ती कमजोर आहे, मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही. पण ऐका, हा तुमचा दोष नाही आहे, ही तुमची कमजोरी नाही आहे. हा एक जैविक संकेत आहे. तुमचं शरीर एक जैविक संकेत पाठवत आहे, आणि जोपर्यंत तुम्ही हा संकेत समजत नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्याशी लढू शकत नाही. म्हणून आज आपण प्रथम हे समजून घेऊया की ही गोड खाण्याची इच्छा का होते, आणि नंतर आपण एका 4 टप्प्यांच्या प्रणालीवरती चर्चा करू जी ही समस्या मुळापासून दूर करू शकते. जेव्हा तुम्ही काही गोड खाता तेव्हा तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढते, इन्सुलिन स्रवतं जे ती पातळी खाली आणतं. पण मधुमेहामध्ये ही प्रक्रिया व्यवस्थित काम करत नाही. तुमच्या रक्तातील साखर अचानक आणि खूप वेगाने कमी होऊ शकते. आणि जेव्हा तुमच्या रक्तातील साखर वेगाने कमी होते तेव्हा तुमचा मेंदू एक आपत्कालीन इशारा देतो. तो इशारा काय असतो तर गोड खा, आत्ता खा, पटकन खा. ही एक जगण्याची यंत्रणा आहे जी लाखो वर्षांपासून विकसित झाली आहे, आणि केवळ इच्छाशक्तीने ती थांबवता येत नाही, हे समजून घ्या. मधुमेहातील आणखी एक घटक म्हणजे इन्सुलिन प्रतिरोध. जेव्हा तुमच्या पेशी ग्लुकोज योग्यरित्या शोषून घेऊ शकत नाही तेव्हा तुमच्या मेंदूला वाटतं की ऊर्जेची कमतरता आहे, आणि तो ऊर्जेच्या सर्वात जलद आणि सोप्या स्रोताकडे वळतो, गोड पदार्थ. त्यामुळे तुमच्या मेंदूला वारंवार गोड खाण्याची तीव्र इच्छा होते. हे एक दुष्टचक्र आहे. तुम्ही जितके जास्त गोड खाता तितका इन्सुलिन प्रतिरोध वाढतो आणि तुम्हाला तितकी जास्त तीव्र इच्छा जाणवते. आता तुमच्या लक्षात आलं असेल की इच्छाशक्ती का काम करत नाही. तुम्ही तुमच्या मेंदूच्या जैविक मागणीशी लढत असता. हे असं आहे की जणू तुम्ही 3 दिवस उपाशी राहून नंतर कोणाला तरी खाऊ नका असं सांगत आहात. मग यावर उपाय काय तर उपाय आहे खाण्याच्या तीव्र इच्छेवरती हुशारीने नियंत्रण ठेवणं. आणि इथेच 4 टप्प्यांची प्रणाली काम करते, उपयोगी पडते. चला ती सविस्तर समजून घेऊया. पहिली पायरी सर्वात सोपी पण सर्वात प्रभावी आहे. जेव्हा कधी तुम्हाला गोड खाण्याची इच्छा होईल तेव्हा 1 ग्लास कोमट पाणी प्या, फक्त 1 ग्लास, आणि मग 20 मिनिटे थांबा. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पाणी प्यायल्याने ही इच्छा कशी पूर्ण होईल. यामागे एक खूप रंजक विज्ञान आहे. आपल्या मेंदूमध्ये हायपोथॅलॅमस नावाचा एक भाग असतो, आणि हा हायपोथॅलॅमस एकाच वेळी भूक आणि तहान या दोन्हींवरती नियंत्रण ठेवतो. आणि ही दोन्ही कार्ये एकाच अवयवाद्वारे नियंत्रित होत असल्यामुळे आपला मेंदू अनेकदा तहान आणि भूक किंवा गोड खाण्याची तहान यात गल्लत करतो. हे संशोधनाद्वारे सिद्ध झालं आहे. एका अभ्यासामध्ये असं आढळून आलं आहे की ज्या लोकांना गोड खाण्याची इच्छा होते त्यापैकी 50 ते 60% लोक प्रत्यक्षात डिहायड्रेटेड असतात.
याचा अर्थ त्यांच्या शरीराला पाण्याची गरज असते, गोड पदार्थांची नाही. आणि म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला काहीतरी गोड खाण्याची इच्छा होईल तेव्हा 1 मिनिटानंतर तुम्ही कोमट पाणी प्या आणि 20 मिनिटे थांबा. अनेकदा एवढं पुरेसं असतं. पण समजा 20 मिनिटानंतरही ती इच्छा कायम राहिली, मग काय, तेव्हा येते दुसरी पायरी. दुसऱ्या पायरीमध्ये आपण कर्बोदके मुक्त पदार्थ खातो, म्हणजेच असे पदार्थ ज्यात साखर किंवा कार्बोहायड्रेट्स नसतात, पण तरीही ते शरीराचं समाधान करतात. आता तुम्ही विचाराल की हे पदार्थ नक्की कोणते आहेत? येथे काही उत्तम उदाहरण मी तुम्हाला देते. साखरमुक्त पीनट बटर 1 किंवा 2 चमचे पुरेसे आहे. थोडेसे बदाम किंवा अक्रोड, एक उकडलेलं अंड किंवा मग चीजचा एक छोटासा तुकडा. हे सर्व पदार्थ प्रथिने आणि आरोग्यदायी चरबीने भरपूर असतात. आणि ते काय करतात तर आपल्या शरीरामध्ये ग्रेलिन नावाचं एक हार्मोन असतं. ग्रेलिनला भुकेचे संप्रेरक मानलं जातं. जेव्हा आपण प्रथिने आणि आरोग्यदायी चरबी खातो तेव्हा ग्रेलिनची पातळी कमी होते आणि जेव्हा ग्रेलिन कमी होतं तेव्हा भूक आणि खाण्याची इच्छा देखील आपोआपच कमी होते. हे पूर्णपणे वैज्ञानिक आहे. इतकंच नाही तर आयुर्वेदामध्ये एक खूप जुना आणि प्रभावी उपाय आहे, बडीशेप किंवा मग वेलचीचं घळणं. ही गोष्ट लहान वाटू शकते, पण त्यामागे एक सखोल विज्ञान आहे. जेव्हा आपण बडीशेप किंवा वेलचीचं घळतो तेव्हा आपल्या जिभेवरील चवग्राही सक्रिय होतात. त्यांना हलका गोडवा आणि चव जाणवते, ज्यामुळे मेंदूला संकेत जातो की आपल्याला काहीतरी गोड सापडलं आहे. खाण्याची तीव्र इच्छा कमी होते. हा एक नैसर्गिक 0 कॅलरी आणि 0 साखर उपाय आहे आणि तो आपल्या घरात आधीपासूनच उपलब्ध असतो. हजारो वर्षांचे आयुर्वेदिक ज्ञान आजही प्रभावी आहे. आता आपण तिसऱ्या पायरीकडे वळूया आणि माझ्या मते ही पायरी सर्वात क्रांतिकारक आहे. ती अद्वितीय आहे कारण ती आपल्या विचारसरणीमध्ये बदल घडवते. आपण सहसा काय करतो, जेव्हा आपल्याला गोड खाण्याची तीव्र इच्छा होते तेव्हा आपण स्वतःला सांगतो की छे, मुळीच नाही, ते माझ्यासाठी वाईट आहे आणि मी ते खाणार नाही. आणि मग काय होतं, ती इच्छा अधिकच तीव्र होते. बरोबर, तुम्हीही कदाचित याचा अनुभव घेतला असेल. याला एक वैज्ञानिक नाव आहे आणि याला आयरोनिक रिबाउंड इफेक्ट असं म्हटलं जातं. मानसशास्त्रीय संशोधनाने हे सिद्ध केलं आहे की जेव्हा आपण एखादी गोष्ट पूर्णपणे दाबण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तिची इच्छा दुप्पटपेक्षा तिप्पट वाढते. तिप्पट त्यामुळे तुम्ही स्वतःला जितकं जास्त रोखता तितकी ती इच्छा अधिक तीव्र होते. हा मनाचा प्रतिकार व्यक्त करण्याचा मार्ग आहे. मग यावर उपाय काय? उपाय आहे टेम्पोरल डिस्प्लेसमेंट. हे एक मानसशास्त्रीय तंत्र आहे. यामध्ये तुम्ही स्वतःला सांगता, ठीक आहे, मी हे खाईन, पण आता नाही, पुढच्या जेवणानंतर. बस, तुम्ही स्वतःला नाकारत नाही, तुम्ही टाळाटाळ करत आहात आणि या लहानशा फरकाचा खूप मोठा परिणाम होतो. जेव्हा तुम्ही म्हणता मी हे नंतर खाईन तेव्हा तुमचा मेंदू विचार करतो, ठीक आहे, मी खाईन, घाबरण्याची गरज नाही, आणि तो आपत्कालीन अलार्म वाजतो. आणि मग एक खूप रंजक गोष्ट घडते. संशोधनातून असं दिसून आलं आहे की जेव्हा लोक जेवणानंतर गोड खाण्यासाठी थांबतात तेव्हा त्यांची 60 ते 70% खाण्याची इच्छा आपोआप नाहीशी होते. याचं कारण असं की जेवणानंतर पोट पण भरलेलं असतं, ग्लुकोजची पातळी स्थिर होते आणि मेंदूला गोड खाण्याची गरज भासत नाही. त्यामुळे हे तंत्र खूप प्रभावी आहे. पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला गोड खाण्याची इच्छा होईल तेव्हा स्वतःला सांगा, ठीक आहे, मी खाईन, पण जेवणानंतर. आणि काय होतं ते बघा. पण आपण असं मानूया की असे प्रसंग क्वचितच येतात, पण आपण असेही मानूया की या तिन्ही पायऱ्यानंतरही खाण्याची इच्छा कमी झाली नाही. मग काय? मग येते ती चौथी आणि शेवटची पायरी. आणि या पायरीमध्ये मला एक गोष्ट अगदी स्पष्ट करायची आहे. मधुमेहासाठी गोड पदार्थ पूर्ण बंद करणं आवश्यक नाही. महत्त्वाचं आहे ते म्हणजे विचारपूर्वक खाणं. चौथ्या टप्प्यामध्ये जर गोड खाण्याची इच्छा कायम राहिली तर थोडं गोड खा, पण काही नियमांसह. पहिलं म्हणजे प्रमाण खूप कमी ठेवा, 1 चमचा, त्यापेक्षा जास्त नाही. दुसरं, त्याच जेवणातील कर्बोदके कमी करा. उदाहरणार्थ, जर तुम्ही गोड खात असाल तर त्या ताटातील पोळी किंवा भाताचं प्रमाण अर्ध करा. हे खूप महत्त्वाचं आहे. का? कारण जर तुम्ही गोड आणि पोळी किंवा भाताचं पूर्ण ताट खाल्लं तर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी ही अचानक वाढेल.
तथापि जर तुम्ही कमी गोड खाल्लं आणि कर्बोदके कमी केली तर एकूण कर्बोदकांचं प्रमाण कमी होईल, ज्यामुळे तुमच्या साखरेची पातळी नियंत्रणात राहील. तिसरं, सॅलड, भाज्या, प्रथिने आणि आरोग्यदायी चरबी यांचं सेवन वाढवा. हे पदार्थ पचनक्रिया मंद करतात. जेव्हा पचनक्रिया मंदावते तेव्हा साखर एकाच वेळी न मिसळता हळूहळू रक्तप्रवाहामध्ये सोडली जाते. याला ग्लायसेमिक लोड कमी करणं म्हणतात आणि मधुमेहाच्या व्यवस्थापनात हे अत्यंत महत्त्वाचं आहे. चला तर मग या 4 पायऱ्या पुन्हा एकदा आठवूया. प्रथम, 1 ग्लास कोमट पाणी प्या आणि 20 मिनिटे थांबा. दुसरं म्हणजे जर तुम्हाला गोड खाण्याची तीव्र इच्छा झाली तर पीनट बटर, बदाम आणि चीज यांसारखे प्रथिनयुक्त पदार्थ खा किंवा बडीशेप किंवा वेलची चावून खा. तिसरं म्हणजे स्वतःला सांगा, मी हे गोड पदार्थ खाल्ल्यानंतर जेवण केल्यानंतर खाईन, आता नाही. आणि चौथं म्हणजे तरीही तुम्हाला गोड खाण्याची इच्छा झाली असेल तर थोडं गोड खा, पण कर्बोदके कमी करा आणि प्रथिने आणि भाज्या वाढवा. या 4 पायऱ्या मिळून एक अतिशय प्रभावी प्रणाली तयार होते. आता मला तुम्हाला आणखी एक गोष्ट खूप महत्त्वाची सांगायची आहे आणि कदाचित तुम्ही हे यापूर्वी ऐकलं नसेल. मधुमेहामध्ये गोड खाण्याची तीव्र इच्छा होण्याचं एक प्रमुख कारण म्हणजे झोपेची कमतरतासुद्धा आहे. होय, झोप आणि गोड खाण्याची इच्छा यांचा थेट संबंध आहे. जेव्हा आपण कमी झोपतो तेव्हा आपल्या शरीरातील ग्रेलिनची पातळी वाढते. लक्षात ठेवा, हे भुकेचे संप्रेरक आहे आणि त्याचवेळी लेप्टिनची पातळी कमी होते. लेप्टिन हे ते संप्रेरक आहे जे आपल्याला सांगतं की आपलं पोट भरलं आहे. म्हणून जेव्हा आपण कमी झोपतो तेव्हा आपल्याला जास्त भूक लागते आणि गोड खाण्याची आपली इच्छा विशेषतः वाढते. एका अभ्यासामध्ये असं सुद्धा आढळून आलं आहे की जे लोक 7 तासांपेक्षा कमी झोपतात त्यांना जास्त साखरयुक्त पदार्थ खाण्याची इच्छा 40% जास्त असते. जर तुम्हाला मधुमेह असेल आणि रात्रीची झोप चांगली लागत नसेल तर सर्वप्रथम तुमची झोप सुधारा. 7 ते 8 तास झोप घ्या. यामुळे तुमची रक्तातील साखर आणि गोड खाण्याची इच्छा दोन्ही नियंत्रित ठेवण्यास मदत होईल. आता आपण अशा एका पैलूविषयी बोलूया ज्याकडे बरेच लोक दुर्लक्ष करतात, तो म्हणजे तणाव. जेव्हा आपण तणावात असतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये कॉर्टिसोल नावाचा हार्मोन स्त्रवतो. हा कॉर्टिसोल अनेक गोष्टी करतो, पण त्याचं एक कार्य आहे ते म्हणजे गोड खाण्याची इच्छा वाढवणं. का? कारण साखर मेंदूला त्वरित ऊर्जा देते आणि तात्पुरते कॉर्टिसोल कमी करते. त्यामुळे मेंदूला वाटतं की गोड खाणं हा तणावापासून सुटका मिळवण्याचा एक सोपा मार्ग आहे. म्हणूनच तुमच्या लक्षात आलं असेल की जेव्हा तुम्ही अस्वस्थ, थकलेले किंवा कामाचा ताण असलेले असता तेव्हा गोड खाण्याची इच्छा वाढते. याला भावनिक खाणं म्हणतात आणि ते मधुमेहासाठी खूप धोकादायक आहे. यावर उपाय काय? जेव्हा तुम्ही तणावात असाल आणि तुम्हाला गोड खाण्याची इच्छा होत असेल तेव्हा 5 मिनिटांसाठी 5 दीर्घ श्वास घ्या. याला म्हणतात दीर्घ श्वास घेणं. हळूहळू श्वास आत घ्या, तो रोखून धरा आणि हळूहळू बाहेर सोडा. यामुळे कॉर्टिसोल आणि गोड खाण्याची इच्छा कमी होते. या व्यतिरिक्त 5 ते 10 मिनिटांचे हलके चालणे देखील खूप प्रभावी आहे. चालण्यामुळे एंडोर्फिन्स स्त्रवतात जे नैसर्गिकरित्या मनस्थिती सुधारतात. जेव्हा तुमची मनस्थिती चांगली असते तेव्हा तणावामुळे खाण्याची इच्छा कमी होते. म्हणून लक्षात ठेवा, तणाव कमी करण्यासाठी गोड पदार्थ खाऊ नका, तर श्वासोच्छ्वास आणि चालण्याचा सराव करा. आता एका अत्यंत व्यावहारिक गोष्टीबद्दल बोलूया. रोजच्या जीवनातील असे कोणते पदार्थ आहेत जे नैसर्गिकरित्या गोड खाण्याची इच्छा कमी करतात? पहिला पदार्थ आहे तो म्हणजे दालचिनी. तुम्ही तुमच्या चहामध्ये, दुधामध्ये किंवा इतर कोणत्याही पदार्थामध्ये दालचिनी घालू शकता. तुम्ही ते खाऊ शकता. संशोधनामधून असं दिसून आलं आहे की दालचिनी रक्तातील साखर नियंत्रित करते आणि गोड खाण्याची इच्छा कमी करते. त्यात एक असं संयुग असतं जे इन्सुलिनसारखं कार्य करतं. दुसरा पर्याय आहे तो म्हणजे मेथी दाणे. आता मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी ते पाणी प्या. मेथीमध्ये फायबर असतं जे रक्तातील साखर हळूहळू वाढवतं. जेव्हा साखरेची पातळी हळूहळू वाढते आणि कमी होते तेव्हा गोड खाण्याची इच्छा कमी होते. तिसरा पर्याय आहे तो म्हणजे काकडी खाणं. काकडीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं आणि त्यात कॅलरीज जवळजवळ नसतात. जेव्हा कधी तुम्हाला गोड खाण्याची जास्त इच्छा असते तेव्हा एक काकडी खा. त्यामुळे तुमचं पोट भरेल आणि इच्छा कमी होईल. आता चौथा पर्याय म्हणजे जवस. त्यात ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि फायबर भरपूर प्रमाणामध्ये असतं.
हे रक्तातील साखर स्थिर ठेवण्यास आणि गोड खाण्याची इच्छा नियंत्रित करण्यास मदत करतं. 5वा पदार्थ आहे तो म्हणजे खजूर, सुकामेवा आणि बियांपासून बनवलेले साखरविरहित लाडू. हा एक उत्तम चविष्ट पर्याय आहे. तुम्ही ऐकलं असेल की मधुमेहामध्ये खजूर खाऊ नये, पण हे पूर्णपणे खरं नाही. खजूर सुकामेवा आणि बियांसोबत मिसळून खाल्ल्याने त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो. सुकामेवा आणि बियांमधील फायबर आणि फॅट खजुराच्या साखरेचं शोषण कमी करण्यास मदत करतात. म्हणून खजूर, अक्रोड, बदाम, भोपळ्याच्या बिया आणि सूर्यफुलाच्या बिया घालून साखर, गूळ किंवा मधाशिवाय लाडू बनवा. जेवणानंतर हा एक उत्तम आणि सुरक्षित पर्याय आहे. त्यामुळे तुमची गोड खाण्याची इच्छा पूर्ण होईल आणि तुमच्या रक्तातील साखरेवरती याचा लक्षणीय परिणाम होणार नाही. ही एक महत्त्वाची टीप आहे की जी तुम्ही आज अंमलात आणू शकता. आता मला तुमच्यासोबत आणखी एक गोष्ट शेअर करायची आहे. ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मधुमेहाच्या व्यवस्थापनामध्ये केवळ अन्नच नाही तर तुमच्या खाण्याच्या सवयी आणि तुम्ही ज्या पद्धती खाता ते देखील एक महत्त्वाची भूमिका बजावतं. तुम्ही कदाचित सजगतेने खाण्याबद्दल ऐकलं असेल. सजगतेनं खाणं म्हणजे हुशारीनं खाणं, लक्षपूर्वक खाणं. जेवताना तुमचा फोन खाली ठेवा, TV बंद करा आणि फक्त तुमच्या अन्नावरती लक्ष केंद्रित करा. प्रत्येक घास हळूहळू चावा. अन्नाचा रंग, सुगंध आणि चवीचा आस्वाद घ्या. जेव्हा आपण सजगतेने खातो तेव्हा आपला मेंदू आपण पोटभर जेवलो आहे हा संकेत पटकन घेतो आणि जेव्हा आपल्याला पोट भरल्यासारखं वाटतं तेव्हा खाण्याची इच्छा कमी होते. संशोधनामधून असं दिसून आलं आहे की सजगतेने खाण्यामुळे जास्त खाण्याचं प्रमाण 50% कमी होतं आणि मधुमेहींमधील रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासही मदत होते. म्हणूनच फक्त भूक भागवण्यासाठीच नाही तर एक जाणीवपूर्वक अनुभव म्हणून अन्न खा. मला आणखी एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे जेवणाची वेळ. मधुमेहामध्ये जेवणाची वेळ खूप महत्त्वाची असते. जर तुम्ही बराच वेळ काही खाल्लं नाही तर तुमच्या रक्तातील साखर कमी होते आणि मग तुम्ही जेवल्यावरती झपाट्याने वाढते आणि या चढ उतारामुळे खाण्याची तीव्र इच्छा वाढते. म्हणून दर 2 ते 3 तासांनी काहीतरी हलकं खा. ते पूर्ण जेवण असण्याची गरज नाही. मूठभर सुकामेवा, फळांचा एक छोटासा तुकडा, 1 ग्लास ताक यामुळे तुमच्या साखरेची पातळी स्थिर राहते आणि खाण्याची इच्छा कमी होते. आता एक खूप महत्त्वाचा मुद्दा ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं. व्यायाम आणि गोड खाण्याची इच्छा यांचा थेट संबंध आहे. जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा आपले स्नायू इन्सुलिनच्या मदतीशिवाय ग्लुकोज शोषून घेऊ शकतात. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते आणि जेव्हा साखरेची पातळी स्थिर असते तेव्हा खाण्याची इच्छा कमी होते. दररोज फक्त 30 मिनिटे चालल्याने रक्तातील साखर 10 ते 15% कमी होऊ शकते आणि खाण्याच्या इच्छेवरही त्याचा परिणाम होतो. शिवाय व्यायामानंतर सेरोटोनिन स्रवतं ज्यामुळे मनस्थिती सुधारते. जेव्हा मनस्थिती चांगली असते तेव्हा तणाव आणि खाण्याची इच्छा दोन्ही कमी होतात. म्हणून रोज सकाळी किंवा संध्याकाळी जे सोयीचं असेल तेव्हा चाला. जर तुम्ही चालू शकत नसाल तर जेवणानंतर नक्कीच 10 ते 15 मिनिटे हलकंसं चाला. याची सवय लावा. ह्या छोट्याशा सवयीचा तुमच्या रक्तातील साखरेवर आणि गोड खाण्याच्या इच्छेवर लक्षणीय परिणाम नक्की होईल. आता मी तुम्हाला एका अतिशय सामान्य चुकीबद्दल सांगू इच्छिते जी बहुतेक मधुमेही करतात. डाएट, शीतपेय किंवा कृत्रिम गोड पदार्थांचं सेवन करणं. लोकांना वाटतं की 0 साखर असलेली पेय पिणे निरुपद्रवी आहे, पण हा एक मोठा गैरसमज आहे. सुक्रालोज, एस्पार्टेम आणि सेरीनसारखे कृत्रिम गोड पदार्थ जिभेतील चव ओळखणाऱ्या पेशींना फसवतात. जिभेला गोड लागतं पण साखरेला लागत नाही. यामुळे मेंदू गोंधळतो आणि काही अभ्यासानुसार कृत्रिम गोड पदार्थ खाण्याची इच्छा कमी करण्याऐवजी वाढवू शकतात. शिवाय ते आतड्यांतील जीवाणूंवर नकारात्मक परिणाम करतात आणि आतड्यांचं आरोग्य थेट रक्तातील साखरेच्या नियंत्रणाशी जोडलेलं असतं. म्हणून कृत्रिम गोड पदार्थांपासून सुद्धा दूर राहा. जर तुम्हाला गोड खाण्याची इच्छा झाली तर कमी प्रमाणामध्ये खरी मिठाई खा, कृत्रिम गोड पदार्थ टाळा. आणि आता आपण एका अतिशय खास आयुर्वेदिक औषधी वनस्पतीबद्दल बोलूया जी आहे कारलं. कारल्याचा रस किंवा मग कारल्याची भाजी मधुमेहींसाठी अमृतासारखी आहे. त्यात चॉरेटिन नावाचं आणि मेमोडिसिन नावाची संयुगे असतात जी इन्सुलिनप्रमाणे कार्य करतात. ही रक्तातील साखर आणि गोड खाण्याची इच्छा कमी करतात. सकाळी रिकाम्या पोटी अर्धा ग्लास कारल्याचा रस पिणं खूप फायदेशीर आहे. होय, ते कारलं आहे पण कारल्यामध्येच औषध असतं आणि जेव्हा तुमच्या रक्तातील साखर नियंत्रणात येते
तेव्हा गोड खाण्याची इच्छा आपोआप कमी होते. त्याचप्रमाणे जांभूळ किंवा इंडियन ब्लॅकबेरी देखील मधुमेहासाठी खूप फायदेशीर आहे. जांभळाच्या बियांची पावडर रक्तातील साखर नियंत्रित करते आणि जांभूळ खाल्ल्याने गोड खाण्याची थोडी इच्छा पूर्ण होते, कारण त्यात नैसर्गिक गोडवा असतो, पण ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. मी तुम्हाला एक सोपा दिनक्रम सांगते, जो तुम्ही उद्यापासून सुरू करू शकता. 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये अर्धा लिंबू पिळून सकाळी प्या. त्यानंतर नाश्त्यापूर्वी थोडा वेळ फिरायला जा. तुमच्या नाश्त्यामध्ये अंडी, डाळ आणि चीज यांसारख्या प्रथिनांचा समावेश करा. दुपारच्या जेवणानंतर 10 मिनिटांनी हलकासा फिरायला जा. संध्याकाळी भूक लागल्यास सुकामेवा किंवा मग काकडी खा. रात्रीचं जेवण लवकर करा. झोपण्यापूर्वी किमान 2 तास आधी डुलकी घ्या आणि 7 ते 8 तास झोपा. या साध्या नित्यक्रमामुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी सुधारेल, खाण्याची तीव्र इच्छा कमी होईल आणि तुम्हाला तुमचा मधुमेह अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रित करण्यास मदत होईल. मला शेवटी एक गोष्ट सांगायची आहे. मधुमेह हा एक दीर्घ प्रवास आहे. कधीकधी तुमच्याकडून चुका होतील. कधीकधी तुम्ही गोड पदार्थांचं अतिसेवन कराल. कधीकधी तुमचं नियंत्रण सुटेल आणि ते ठीक आहे. स्वतःला माफ करायला शिका. एका चुकीमुळे सर्व काही संपत नाही. महत्त्वाचं आहे ते पुन्हा योग्य मार्गावर येणं. एका दिवसाच्या चुकीमुळे फारसं नुकसान होत नाही, पण रोजच्या चुकीमुळे नक्कीच होतं. तर मंडळी, आज आपण शिकलो की मधुमेहामध्ये गोड खाण्याची तीव्र इच्छा हा एक जैविक संकेत आहे. ही कमजोरी नाही किंवा ती इच्छाशक्तीने नव्हे, तर एका वैज्ञानिक आणि आयुर्वेदिक 4 टप्प्यांच्या प्रणालीद्वारे नियंत्रित केली जाऊ शकते. कोमट पाणी, प्रथिनयुक्त पदार्थ, वेळेचं नियोजन बदलणं आणि हुशारीने खाणं, या 4 गोष्टी तुम्हाला तुमची खाण्याची तीव्र इच्छा नियंत्रित करण्यास मदत करतील. या व्यतिरिक्त झोप, तणावाचं व्यवस्थापन, व्यायाम, सजगतेने खाणं आणि जेवणाची योग्य वेळ या सर्वांमुळे तुमच्या मधुमेहाच्या व्यवस्थापनामध्ये लक्षणीय सुधारणा होऊ शकते. आणि लक्षात ठेवा, खजूर, सुकामेवा आणि बियांपासून बनवलेले साखरविरहित लाडू जेवणानंतर खाण्यासाठी एक उत्तम आणि चविष्ट पर्याय आहेत. जर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरली असेल तर कृपया हा व्हिडिओ तुमच्या मधुमेहग्रस्त मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करा. एक शेअर कोणाचं तरी आयुष्य नक्कीच बदलू शकतं. या 4 पैकी कोणती पायरी तुम्हाला उपयुक्त वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला काही प्रश्न असल्यास ते नक्की विचारा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.